मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 50, गाथा नंबर 32, गाथा पाठ. भवतनुभोय विरतमनु जो अप्पा जाई तासु गुरु की विल्लड़ी संसार नितुट्टे. भव भोगतन से विरत मन युक्त आत्मा के ध्यान को जो करे उसकी माँ भव बेली नियम से नष्ट हो. आचार्य योगींद्र देवीची परमात्मा प्रकाश ग्रंथ. परमात्मा प्रकाश ग्रंथांतर्गत आचार्य मागटल्या 31 नंबर गाथेमध्ये आत्मा, शुद्ध आत्मा जो आहे त्याला ज्ञानादीच्या द्वारे विशेष लक्षणाच्या द्वारे काय कर, तू स्वतःला भिन्न कर. मागटल्या तर 50 पानावरचे 2 वळी राहिल्या होत्या, तेवढे वाचूया त्याचे. इंद्रिय के गोचर नहीं है, वीतराग स्व संवेदन से ही ग्रहण किया जाता है. ये लक्षण जिसके प्रगट कहे गए हैं उसी को ही तुम निस्संदेह आत्मा जानो. आचार्य सांगतात, अस्पर्श अरस गंध वर्ण अशब्द चैतन्य ज्ञान दर्शन आदी अनंत गुणाने युक्त असा जो आत्मा आहे, अशा आत्म्याला स्वतःच्या स्वसंवेदन ज्ञानाच्या द्वारे तू जाण, अनुभव कर. आणि असा आपला स्वतःचा शुद्ध आत्मा आहे त्याच्याबद्दल संशय करू नको, संदेह करू नका. आपलं घर आहे, मंगल तुम्हाला तुमच्या घराबद्दल कधी संशय आला का? हे घर माझं आहे का कोणाचं आहे? नाही. आला का संशय? नाही आला. भाऊ भाऊजई आहे त्यांच्याबद्दल संशय आहे का कधी? नाही. पण मी शुद्ध आत्मा हे संशय आहे. मग तिथे आचार्य सांगतात, तुम्ही जगातल्या सर्व वस्तूबद्दल संशय ठेवत नाही. ज्या वस्तू उत्पन्न होतात, काही काळ राहतात, आपल्या सानिध्यात येतात आणि कालांतराने नष्ट होतात, त्या वस्तूबद्दल आपण कसे आहे? निशंक आहोत. काहीही शंका नाही. आपल्याला प्रत्येकाला आपलं शरीर काय, प्रत्येकाला आपलं शरीर धोका देणार आहे, याच्यात संशय आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला? हे शरीर मला कधीही सोडून जाणार नाही. पण संशय नाही म्हणलं तर काय झाला? धोका देणार म्हणजे याचा अर्थ सोडून जाणार नाही. मग याच्यात संशय आहे का? अनादी कालापासून कोणालाही संशय नाही. आपल्या कुटुंबातले जे जे लोक आपल्या सानिध्यात आले ते मी शेवटपर्यंत अस्वस्थ
ते तर मला सोडून जाणार नाही आणि मी त्यांना सोडून जाणार नाही. शंका आहे का? पण शंका आहे का अशी आपल्याला? शंका नाही. शंका असेल तर तेव्हाच वैराग्य घेऊन निघून गेला. पण अशी कधी आपल्याला शंका झाली का? झाली नाही. म्हणजे निशंक आहोत. म्हणजे मी कोणाला सोडून जाऊ शकत नाही आणि मला कोण सोडून जाऊ शकत, निशंक बसलेले आहोत. सगळे अज्ञानी तसेच आहेत. अज्ञानाचं लक्षण काय आहे? शरादी परद्रव्यामध्ये निशंक रूपाने मी हाच आहे आणि हे माझेच आहे, ही निशंक रूपाने आपली प्रवृत्ती आहे. आपल्याला अशी कधी शंका अमृता तुम्हाला झाली का? मी उद्या मरणार आहे म्हणून? नाही. निशंक मी मरणारच नाही. म्हणजे उद्या म्हणजे आज ना उद्या आयुष्य संपल्यावर मी मरणार आहे का नाही? मरणार आहे. पण ही कधी शंका आहे का आपल्याला? मी तर आत्ता आणि ते समोरले व्यक्ती मेलेत, मी कुठं मरणार आहे? हां, म्हणजे याचा अर्थ काय सांगतात? आचार्य म्हणतात, हा आपला जीव आपल्या स्वतःच्या पर्यायामध्ये निशंक आहे. आपल्याहून भिन्न असणाऱ्या पर्यायामध्ये निशंक आहे. जे निशंक प्रवृत्ती करतो म्हणजे याचाच अर्थ काय आहे? विपरीत ज्ञानामध्ये निशंक आहे. विपरीत ज्ञानामध्ये निशंक आहे. पण मी एक जाणणारा, पाहणारा, विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभावरूप अमूर्तिक चैतन्य शुद्ध आत्मा आहे, याच्याबद्दल आपल्याला शंका येते. काय होते? शंका येते. कारण आपण इथून घरी गेल्यानंतर क्रोधादी कशा होतात? मग क्रोधादी कशा होतात? तर मी शुद्ध आत्मा कुठं आहे? मी शुद्ध आहे का अशुद्ध आहे? शंका झाली का नाही? शंका काय आहे? निशंक नाही. मी शुद्ध आहे का अशुद्ध आहे? संशय झाला, शंका आहे. म्हणून आचार्य म्हणतात, निस्संदेह मी ज्ञाता द्रष्टा मात्र स्वभावस्वरूप शुद्ध आत्मा आहे. भविष्य अनंत कालामध्ये राहणार आहे आणि भूत अनंत कालामध्ये होतो, याच्यामध्ये शंका करू नको. म्हणजे 8 अंगामध्ये पहिलं अंग कोणतं आहे? निशंक अंग. म्हणजे कोणत्याही गोष्टीबद्दल शंका करू नका. 6 द्रव्य आहेत, 7 तत्व आहे, नरक आहे, मध्यलोक आहे, मनुष्य तिर्यंच आहे, याच्या शंका करू नका. मग तसं मी शुद्ध आत्मा आहे याच्या शंका करू नका. रात्री समजा आपण झोपलो आणि अचानक एखादं भयंकर दृश्य पाहिलं आणि आपण भयभीत झालो आणि भीतीने थरथर कापू लागलो, वरडू लागलो. मग तेवढ्यात आपल्याला काय झालं? जाग झाली, स्वप्नभंग झालं. मग आपल्याला काय आठवतं? स्वप्न पडलं होतं भयंकर, का तर दृश्य पाहत होतो आणि मी भयभीत झालो होतो. शंका आहे का? जसं दृश्य पाहिलं होतं तसंच झालं नाही. पण मला रात्री भयंकर स्वप्न पडलं, दृश्य पाहत होतो आणि मी भयभीत झालो होतो. त्यावेळेला मी जाणणारा आत्मा आहे होतो, हे आठवतं का? लक्ष कुणाकडे गेलेलं आहे? पर्यायाकडे. भयभीत झालो का तर दृश्य दिसलेलं आहे म्हणून मी भयभीत झालो. मग असा विचार करतो का नंतर
माझ्या पर्यायामध्ये भय पर्याय उत्पन्न झाली, बरोबर. मग भय पर्याय उत्पन्न झाली असताना सुद्धा निर्भय आत्मा मी होतो. नंतर म्हणतो जागृत झाल्यानंतर परत जे स्वप्न पडलं त्या स्वप्नामध्येच रमून जातो ना पुष्कळ काळ. मग असा विचार करता तर स्वप्न पडलं, भयभीत झालं, तो बडबडत होतो. मग जागृत अवस्थेत मग ते भय होत असताना सुद्धा मी निर्भय अनंत शक्ती संपन्न शुद्ध आत्मा होतो आहे, असा विचार केला का? आणि असा विचार केला तर लोक मूर्ख म्हणतील का शहाणा? का म्हणतील? मूर्ख म्हणतील की नाही? भयभीत झाला आणि मी निर्भय आत्मा आहे. तर आचार्य म्हणतात हे तुमचं जाणणं सत्य आहे. काय? सत्य आहे, खोटं नाही. उदाहरण पहा, आपण कुठेतरी फिरायला निघालो किंवा कुठेतरी गेलेलो आहोत आणि दूरच्या बाजूला आपल्याला आकाशामध्ये धुराच्या लोट वरती दिसतात. मग तुम्हाला दिसलं काय त्या ठिकाणी? धूर दिसला. मग आता तुम्ही धुराला पाहून धुराचा निर्णय केला का? निर्णय आज्ञेचा केला की नाही? मग ते तुमचं ज्ञान खोटं का खरं? तिथे तर ज्ञान तुमचं खोटं नाही, खरं आहे. जे धूर याला पाहून अग्नीचा निर्णय केलेलं ज्ञान सत्य. धनश्री भाभींच्या घरी मी गेलो आणि बहिरंगातून मला वास आला. मी म्हटलं काय पुरणपोळी चालू आहे का? मग हे माझं ज्ञान खरं आहे. रव्याचे लाडू, बुंदीचे लाडू, गुलाबजामुन करताना पाक तयार केला, गोळी झाली, तार आली. मग तुम्हाला काय दिसतंय? गोळी दिसते आणि तार दिसते. मग ते पाक काय झालेला आहे? मग ते ज्ञान खरं का खोटं? ते सगळं खरं, पण माझ्यामध्ये भय झालं पण माझा आत्मा निर्भय होता, हे खोटं वाटतं आपल्याला. जे बाहेरचे अनुमान तर सगळे बरं वाटतात, खरे वाटतात. नाही, कारण भय झाल्यानंतरची चर्चा. मग भय झाल्यानंतर भय पर्याय होती का नाही? होते. मग ती तुम्हाला प्रत्यक्ष आहे का नाही? तेच सांगितलं आता. एक सामान्य रूपाने चारित्र्याची पर्याय, चारित्र्याचे. मग चारित्र्याचे दोन भेद केले, कशा आणि नो कशा. त्याच्यामध्ये नो कशाची पर्याय चारित्र पर्याय आहे. कधी का सांगणार? द्रव्य संग्रहमध्ये 14 गाथेमध्ये सिद्धाचं वर्णन करताना किंवा अन्य ठिकाणी सांगितलं, जीवामध्ये निर्भय नावाचा गुण आहे. हा पर्याय, त्याचे पर्याय परिणाम झाले. म्हणून काय केलं जातं? एक सामान्य रूपाने 8 गुणामध्ये चारित्र्याची पर्याय सांगितली. मग कधी आचार्य सांगतात अनंत वीर्य आहे का नाही? मग अनंत वीर्याचा अर्थ निर्भय, अनंत शक्ती. कधी ती तू सांगणार? कधी सांगणार चारित्र्याची पर्याय आहे, कधी निर्भय नावाचा गुण आहे, आणि तिथे भयरूप पर्यायाची परिणती झाली. ती दोन्ही अपेक्षेने त्या ठिकाणी. मग आपण तिथे विचार करा, भय पर्याय झाली, बरोबर आहे. मग त्यावेळेला निर्भय आत्मा किंवा अनंत ज्ञानाने गुणायुक्त मी आत्मा होतो असा अनुमानाने निर्णय केला तर खोटं आहे का? खरं आहे. पण आपल्याला काय वाटतं? मी भय झालं आणि माझ्यापाशी शुद्ध आत्मा आहे, जी पर्यायामध्ये अशुद्धी आहे,
आणि मी शुद्ध आत्मा हे कसा निर्णय करायचा हे आपल्याला कठीण वाटतं ना. पण हे अनुमानाने जर पाहिलं तर जिथे पर्याय असते तिथे द्रव्य आहे का नाही. मग भय पर्याय माझ्यापाशी आहे, पण आत्मा अनंत वीर्य संपूर्ण आत्मा मी तिथे शुद्ध आहे असा विचार केला तर समीचीन ज्ञान आहे, अनुमान आहे, सत्य अनुमान आहे, खोटं नाही. मग खोटं अनुमान कसं. मला भय पर्याय उत्पन्न झाले, माझा आत्मा अशुद्ध आहे निश्चय नाही, तर हे अनुमान काय झालं, खोटं. जे तिथे काय आहे, भय पर्याय असताना निश्चय न्यायाने आत्म्याचा स्वभाव अशुद्ध मानला, तर हे अनुमानाभास आहे. जसं आपण फिरायला गेलो कुठेतरी, थंड हवेचं ठिकाण आहे आणि आपण सकाळी उठलो आणि वरती काय आहे, आकाशामध्ये ढग दिसत आहे, थंड वातावरण आहे. मग त्या ढगांना पाहून तिथे अग्नी आहे म्हटलं तर ते अनुमानाभास खोटं ज्ञान आहे की नाही. म्हणजे आहे तिथे ढग, पण त्याला पाहून अग्नीचं ज्ञान केलं तर चुकीचं आहे. मग तसं आपल्यामध्ये क्रोध पर्याय आहे, भय पर्याय आहे हे जाणलं आणि त्यावेळेला माझा आत्मा अशुद्ध आहे, तर हे अनुमानाभास आहे. ते जसं आहे त्याच्या विरुद्ध जाणलं. म्हणून आचार्य म्हणतात संदेह करू नका. आपलाच मुलगा किंवा मुलगी छोटी असताना खेळाला दुसऱ्या मुलीसंगत खेळायला जातात आणि दुसऱ्या मुलींना मारून आपले मुली घरी येतात. आपल्याला माहीत आहे आपला मुलगा खोडकर आहे, मुलगी खोडकर आहे. मग दुसऱ्याला मारून आल्यानंतर तो मुलगा येतो किंवा आईला घेऊन येतो, काय म्हणतो, आमच्या मुलांनी मारला, त्याला घेऊन जावा मारा, सांगतो का. काय म्हणतो, आमच्या मुलाने काही केलं नाही, तुमच्या मुलानेच आमच्या मुलीला मारलं आहे. मग त्याच्या अशुद्धीमध्ये शुद्धी पाहतात नाही. म्हणजे तो त्या ठिकाणी विभारूपाने खोड्या करून आलेला आहे, त्रास देऊन आलेला आहे, तरी आमचा मुलगा शांत आहे, आमच्या मुलाने काही केलं नाही. मग तिथे सगळं तुम्हाला जमत आहे. पण इथे क्रोधादी कशा झाले, विभाव परिणाम झाले, संसार यावं, शरीर आहे, तरी मी आत्मा शुद्ध आहे, जाणणारा पाहणारा आहे. हे तुम्हाला फक्त जाणून श्रद्धान करायचं आहे, त्याला जास्त ज्ञानाची आवश्यकता नाही. म्हणून सम्यक दर्शनाच्या प्राप्तीसाठी ज्ञान जास्त पाहिजे याची आवश्यकता नाही, वृत्ती झाला पाहिजे याची आवश्यकता नाही. थोड्याशा ज्ञानाच्या द्वारे सुद्धा स्वपराचं भेद विज्ञान करून स्वबद्दल शंका करू नका. पडेल या जिसके लक्षण कहे गए हैं वही आत्मा है, वही उपादेय है, आराधना करने योग्य है, यह तात्पर्य है. माशा में रस, रूप, गंध, वर्ण, शब्द, आकार आदि काही नाही, राग द्वेषादी परिणाम नाही. एक जाणणारा पाहणारा विशुद्ध ज्ञान दर्शन स्वरूप आत्म्याचं हे लक्षण आहे. तोच आत्मा आहे, तोच उपादेय, म्हणजे तोच तुम्हाला ध्यान करण्यासाठी उपादेय आहे. आराधना किती प्रकारची असते, 4 प्रकारची. आचार किती प्रकारचा आहे, 5 पंचाचार आणि आराधना 4. दोन्हीमध्ये फरक काय आहे. चतुर आराधनामध्ये ज्ञान आराधना, दर्शन आराधना, चारित्र आणि तप 4 आराधना. आणि पंचाचारमध्ये एक वीर्य वाढलं,
मग ज्ञान आराधना, दर्शन आराधना, चारित्र आराधना, तप आराधना, याच्यात वीर नव्हतं का? परत अनेक वीर वेगळं का सांगितलं? एक अपेक्षेने काय सांगितलं? श्रद्धा, दर्शन, ज्ञान आणि वीर्य, हे 4 गुण. मग हे 4 गुण ज्या एक आत्म्याच्या आधारे राहतात त्याचं नाव आराधना आहे. मग 4ची आराधना करायची नाही. हे 4 गुण ज्या एक आत्म्याच्या आधारे त्या एक आत्म्याची आराधना केली तर 4 आराधना होतात. आणि त्या एक आत्म्याला जाणल्यानंतर 5 आचार होतात. जे भेदाचं कार्य करू नका. हे 4 गुण ज्या एक आत्म्याच्या आधारे आहेत त्याचं नाव आहे आराधना. म्हणून भगवती आराधनाचं ग्रंथाचं नाव काय आहे? मूळ नाव काय आहे? भगवती आराधना त्याला नाव दिलं, पण मूळ त्याचं नाव भगवती आराधना नाही, मूल आराधना. का नाव आहे? मूल आराधना आहे. मग मूल आराधना कोणाची करायची? एक चैतन्य मात्र, एक ज्ञान मात्र, जो मूळ आत्मा आहे त्या एक मूल आत्म्याची आराधना केली त्याचं नाव मूल आराधना. मग त्याचे 4 भेद दाखवले: दर्शन, ज्ञान, चारित्र. म्हणून त्याला चतुर आराधना ही संज्ञा देण्यात आली. एक वीर्य घेतल्यानं तपश्चर्या आणि वीर्य याच्यामध्ये फरक काय आहे? बहिरंग 6 प्रकारचे तप आहेत. मग त्या बहिरंगातल्या 6 प्रकारच्या तपासाठी तुम्हाला सामर्थ्य लागतं. आणि जेव्हा उपसर्ग आधी येतो त्यावेळेला पण वीर्य आहे, आणि त्यावेळेला विशेष म्हणून पंचाचारामध्ये वीर्य घेतलं त्यावेळेला विशेष सामर्थ्य दाखवलं. आणि तपश्चर्यामध्ये घेताना असंप्राप्त रूपाटिकाचं सहनन आत्ता आपणाला आहे. चतुर्थ कालामध्ये सुद्धा असंप्राप्त रूपाटिका सहननाचे जीव होते. मग 1 दिवसाचा उपवास तप करण्यासाठी जास्त वीर्य लागतं का? थोडं वीर्य असली, शक्ती असेल तरी उपवास करतो. मग 6व्या सहननवाला जीव पण उपवास केला शेवटचा, आणि पहिल्या सहननवाल्याने पण उपवास केले. दोघाला काय ताकद जास्त वापरावं लागली का? समानच आहे. सहनन वेगळं आहे, पण अनशन तप करण्यासाठी सहज दोघांचं पण होत गेलं. दोघात फरक का होईल? 6व्या सहननवालेला कधी त्या वेदनेकडे लक्ष जाईल, कधी तिकडे उपयोग जाईल, पण उत्कृष्ट सहननवाल्याला तिकडे उपयोग जाणार नाही. दोघांच्या क्रियेमध्ये नंतर फरक पडेल, पण दोघांनी अन्न न घेण्याचं जे वीर्य पुरुषार्थ केलं ते समान आहे. मग वीर्यामध्ये विशिष्ट कठीण प्रसंग आले त्यावेळेला स्थिर राहिले, म्हणून तो वीर्याचार पंचाचारमध्ये याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी ताकद दाखवलेली आहे. मग असा आराधना, आत्मा आराधना करण्यासाठी योग्य आहे, उपादेय आहे. अनेक तुम्हाला बाकी कोणीही आराधना करण्यासाठी, ध्यान करण्यासाठी कोणाचाही आत्मा उपादेय नाही. हे भावार्थ रूपाने जाणा. संशय, विपर्य, अनध्यवसाय, अज्ञान ठेवू नका. आणि अशा आत्म्याचं ध्यान केल्यामुळे मला पर्यायामध्ये सम्यक दर्शन प्राप्त होणार आहे. अंतरायामध्ये वीर्य दाखवलं, शक्ती जास्त लागते. कारण
उपयोग एका ठिकाणी स्थिर राहण्यासाठी विशिष्ट वीर्यांत्रय कर्माचा जर क्षोभक्षम झाला तर उपयोग जास्त वेळ टिकतो, आणि सामान्य वीर्यांत्रय कर्माचा क्षोभक्षम असेल तर उपयोग टिकतो पण बोर होतो. त्याला उदाहरण जसं समजा आपण एखादा सिरियल पाहत आहोत, मग ते सिरियल पहिल्यांदा बघितली, उत्साह, वीरशक्ती काम करताना ज्ञान तिथे जाणत आहे. मग ज्ञान जाणत असताना वीर त्याला शक्ती देतं, प्रदान करतं आणि ते सिरियल दुसऱ्यांदा पाहिली, तिसऱ्यांदा पाहिली, ज्ञान तर काय म्हणतं, पाहायचं आहे, समोर पण बसतो. ज्ञानाच्या जरी सिरियल पाहत आहोत, जाणत आहोत, पण तेवढा तिथे रस येत नाही, बोर होतो. ज्ञान तर जाणण्याचं काम करत आहे नाही, पण तिथे वीरशक्ती विशेष काम करत नाही. म्हणून ज्ञान जाणत असताना सुद्धा तिथे बोर हो, वीरशक्ती काम करत नाही. पण ज्ञान जाणत असताना वीरशक्ती त्याला तेवढी सपोर्ट करेल तर तिथे आपल्याला बोर होणार नाही, कंटाळा येणार नाही. पण ज्ञानामध्ये जाणण्याची इच्छा आहे, ज्ञान तिथे बसलेलं आहे, पाहतो, पण वीरशक्ती काम करत नसल्यामुळे त्या ज्ञानामध्ये विशेषता येत नाही. मग तेव्हा तिथे सांगणार की वीरशक्ती त्या ठिकाणी काय करते, त्या ज्ञानाला ताकद देते, तेव्हा ज्ञानामध्ये अपूर्वतेचा कंटाळा येत नाही. म्हणून इथे वीरशक्ती, मग वीर्याचे 5 भेद केले की नाही, दान, लाभ, भोग, उपभोग आणि वीर्य, हे 5 वीर्य गुणाच्या पर्याय. मग ते वीर्य गुणाचं दुसरं नाव काय आहे, अनंत शक्ती. मग अनंत शक्ती म्हणा किंवा अनंत वीर्य म्हणा, मग त्याला अनंत कामवीर्य आणि अनंत शक्ती का म्हटलं? तेव्हा अनंत. आणि दुसऱ्या अपेक्षेने जेव्हा ज्ञानामध्ये अनंत पदार्थाला ज्ञान जाणतं, कितीला जाणत आहे, ज्ञान अनंत पदार्थाला जाणत असताना त्या ठिकाणी वीर्यामध्ये अनंत वीर्य प्रगट असतं. म्हणजे ते ज्ञानामध्ये क्षोभक्षम आहे, अल्प पदार्थाला ज्ञान जाणतं, त्या ज्ञानामध्ये वीर्य अल्प प्रगट आहे. म्हणून अनंत पदार्थाला जाणणारं ज्ञान अनंत आहे, आणि ज्ञानाने अनंत पदार्थाला जाणत असताना त्या ठिकाणी वीर्य गुणामध्ये अनंत वीरशक्ती प्रगट असते. म्हणून अनंत भगवान, सिद्ध भगवान, जेव्हा त्यांना पहिली केवल ज्ञान पर्याय प्राप्त झाले, मग त्या पहिल्या केवल ज्ञानामध्ये सर्व द्रव्य, सर्व गुण, सर्व पर्याय एकदा जाणले का नाही, मग वारंवार तेच अनंत द्रव्य, अनंत गुण, पर्याय ते वारंवार जाणतात. मग त्यांना कंटाळा आला का? मग अपूर्वता काय आहे, वीरशक्ती, अनंत वीर्य असताना अपूर्वता आहे. म्हणून ज्या ज्ञानामध्ये जाणत असताना अपूर्वता आहे, आणि ती अपूर्वता वीरशक्तीच्या द्वारे त्या ठिकाणी प्राप्त होते. म्हणून सांगितलं की वीरशक्ती म्हणा, अनंत शक्ती म्हणा, त्याला कोणत्याही दृष्टीने दाखवलं तर तिथे भेद नाही. मग असा आपला आत्मा काय ध्यान करण्यासाठी, आराधना करण्यासाठी उपयोगी आहे. असं आचरणे आपल्याला लक्षणाच्या आधारे आपली वस्तू आपल्याला दाखवून दिली. तर 32 नंबर गाथेचं शीर्षक, आगे जो कोई संसार, शरीर, भोग से विरक्त होकर शुद्ध आत्मा का ध्यान करता है, उसी की संसार रूपी बेल नाश को प्राप्त हो जाते हैं, इसे कहते हैं. मग आता इथे काय घेतलं, एक चरणानुयोगाच्या अपेक्षेने, आगम भाषेच्या अपेक्षेने आणि अध्यात्म भाषा दोन्ही सांगितल्या. संसार, शरीर आणि भोग याच्यापासून विरक्त व्हा,
ही चरणानुयोगाची भाषा सोडण्याची असते. काय मग चरणानुयोगाची भाषा सोडण्याची असते. मग त्या सोडण्यानंतर तिथे काही ग्रहण असतं का नाही? दीपा तुम्ही उपवास करता, जेव्हा कधी उपवास करता, नियम काय घेतला? आज उपवास करणार, म्हणजे याचा अर्थ काय केला? सोडाचाही नाही. जे आज सूर्योदयापासून उद्या सूर्योदयापर्यंत निरंकार 4 प्रकारच्या आहाराचा त्याग केला तर त्यागाची मुख्यता झाली की नाही? मग त्यागच आहे का तिथे काही ग्रहण आहे? आहे. पण आपल्याला दिसतं काय? फक्त आज उपवासाचा आहार त्याग घेतला नाही एवढं दिसतं स्थूल रूपाने. पण तिथे त्याग काय आहे? संयम आहे. मग उद्या सूर्योदयापर्यंत आहार न घेण्याच्या परिणामाचा तिथे सद्भाव आहे. आहार त्यागाचा परिणाम आहे. उद्या सूर्योदयापर्यंत काही घ्यायचं नाही हे सद्भाव तिथे आहे, पण तो दिसत नाही. मग तो सद्भाव आहे म्हणून तर तुम्ही उद्यापर्यंत आहार घेत नाही. नुसतं त्यागाने जर नसला तर तिथे म्हणून चरणानुयोग सांगतो, हे तुम्ही संसारामध्ये शरीराने भोगामध्ये आहात, मग त्याच्यापासून विरक्त व्हा. मग असा विरक्त होऊन ध्यान करणारा जीव मोक्षाला जातो. मग मुख्यता कोणाच्या अपेक्षेने दिले? साधूच्या अपेक्षेने. संसार, शरीर आणि भोग, साधू संसारामध्ये आहेत का नाही? आहे. मग संसारामध्ये असून संसारी आहेत का? नाही. आपण गृहस्थी आहोत. मग आपण गृहस्थी का म्हटलं जातं? घरात राहतो म्हणून गृहस्थी नाही. घरात राहतो म्हणून गृहस्थी नाही. एखाद्याने घर बांधलं नवीन, महाराजाला राहण्यास स्थान दिलं, महाराज राहावा घरात, ते कुठं राहते? मग गृहस्थी का? नाही. म्हणजे घरात राहतो तर गृहस्थी ही व्याख्या चुकीची, आगमाची व्याख्या नाही. लोक व्यवहाराच्या अपेक्षेने मुनी जंगलामध्ये राहतात, मंदिरमध्ये राहतात, धर्मशाळेत राहतात, तसं आपण घरात राहतो म्हणून गृहस्थी ही एक स्थूल रूपाने केलेली व्याख्या. घर ज्याच्या चित्तामध्ये बसलेला तो गृहस्थी. गृहस्थ ज्याच्या चित्तामध्ये ज्ञानामध्ये बसलेला तो गृहस्थी. मग तो साधू झाला तरी गृहस्थी असतो, गृहस्थी असून सुद्धा संन्यासी असू शकतो. मूळ व्याख्या ही आहे. मंगल समजलं ना? मूळ आचार्यांना काय सांगायचं आहे? मुनी झालो, मी अमुक होतो, मी तमुक होतो, मी हे करत होतो, ते करत होतो. कुठे आहे तुम्ही? कुठे बसला आहे? कुठे? ड्रेस कोणचा आहे? आणि विचाराने कुठे आहात? घरात बसलात. विचार करा. जी गोष्ट तुम्ही सोडून आलेली आहे, परत त्याला सांगण्याची काय आवश्यकता आहे तुम्हाला? सकाळी पाहुणे सोडून आलं, पोट व्यवस्थित झालं, सांगायला जाता का लोकाला? आणि जी वस्तू तुम्ही सोडलेली आहे, चरणानुयोगाच्या अपेक्षेने सोडलेली आहे, कोणत्या वस्तूला तुम्ही धरून ठेवलं तर मला सांगा पहिले, त्याला सोडलं तुम्ही? कोणत्या वस्तूला तुम्ही धरून ठेवला, सोडला म्हणून सांगा.
कुणाला धरून ठेवलं आपण? मग विचाराला धरून ठेवलं ना, वस्तूला तर नाही. मग कुणाला सोडलंय तुम्ही? विचाराला सोडले का वस्तूला सोडला? पहिले कुठे सुटले? विचारात सोडले का वस्तू सुटले? विचारामध्ये हे माझं घर होतं, हे पत्नी होती, मुलं बाळ जे का असतील. विचारामध्ये ग्रहण केलं तर हे माझे आहे, बरोबर. आणि व्यवहाराने ते आपल्यापाशी होते. आणि ज्यावेळेला दीक्षा घेतली त्यावेळेला व्यवहाराने सोडलं बाहेरचे वस्तू. मग बाहेरच्या वस्तू सोडले तर त्या वस्तूबद्दलचा विचार सोडला. मग तुम्ही काय सोडून मुनी झाला? पदार्थ सोडून मुनी झाला का वस्तू सोडून मुनी झाला? हे सिद्धांत आहे. दिसतं डोळ्याला आपल्याला ती व्यवहारण्याने चरणानुगाच्या अपेक्षेने सत्य आहे, नाही असं नाही. पण काय झालेलं आहे, ते माझे आहे आणि मी त्यांचा आहे, हा जो भाव होता तो सुटलेला आहे. म्हणून संसार तोडाचा आहे, संसार वाईट आहे. म्हणून महाराज आपण झालो. कुठे राहिले महाराज? तिथून गेल्यावर कॉलेजवरती. संसारी लोकात राहिले, संसारात राहिले का मोक्षात राहिले? कुठं राहिले ना? पळून पळून कुठं जाणार तुम्ही? संसारी लोकापासून संसारात राहणार. त्या संसारी लोकापाशी संसारात राहून तुम्ही इकडे असाल तर संसारात असून तुम्ही संसारी नाही. बाहेरच्या लोकांमध्ये राहिला का ह्याला महत्त्व नाही. मग काय सांगितलं? एक उदाहरण सांगितलं. एक संन्यासी साधू महाराज आहे समजा आपण. महाराजीनं सांगितलं हे समाज आहे, त्या समाजाला सुधरा, किंवा समाजातल्या लोकांना सुधरायचं आहे. तर त्यांना कोणापाशी जावं लागेल? महाराजाला. एक ज्याला सुधरायचं आहे तो तर महाराजापाशी यावं लागेल. आणि ज्यांना सुधरायचं आहे दुसऱ्याला त्यांना समाजाच्या लोकांपाशी जावं लागेल का नाही? मग समाजातले लोक आणि साधू हे तर एकमेकापाशी येणार आहेत. कुणाला सुधारण्याची भाव झाली, कुणाला सुधारण्याचे भाव झाले. मी मुनी झालो, समाजाला सुधारायचं आहे, समाजापाशी गेलोच नाही तर का सुधारणार? आणि समाजातल्या लोकांना सुधारायचं, ते साधूपाशी आलेच नाही. मग दोघांचे विचार काल्पनिक. मग मला जर सुधाराचे भाव झाले तर तुमच्या सानिध्यात यावं लागेल, किंवा तुम्हाला जर माझ्या सानिध्यात यावं लागेल. मग रागी आणि वितरागी एका ठिकाणी आलेच पाहिजे का नाही? तरच कार्य होणार आहे. मग रागी आणि वितरागी दोघे एका ठिकाणी या, एका ठिकाणी राहावा, बोला, चर्चा आधी करा. पण वितरागी राहून वितरागीची क्रिया करा, रागीची क्रिया करू नका. रागी राहून वितरागी शिका. आपण रागी वितरागी साधूपाशी जायचा, रागीहून वितरागी शिका. रागीहून रागीत राहिलं तर काय शिकणार तुम्ही? आणि वितरागी रागीपाशी गेला त्यांनी काय शिकायचं आहे? आपली वितरागता ढळू द्यायची नाही, आपला संयम ढळू द्यायचा नाही. आपल्या पदापासून खाली न जाता दुसऱ्याला सुधारण्याचा प्रयत्न करा. आपलं पद सोडून दुसऱ्याला सुधारायला जाऊ नका. मूलाचार भगवती आराधनामध्ये
जेव्हा एखाद्या साधूची संलेखना चालू आहे, म्हणून त्यांनी प्रवचन 4मध्ये सुद्धा युक्त आहार युक्त विहार अशा चरणानुयोगामध्ये गाथा दिले. मग एक साधूची संलेखना चालू असताना 48 साधू 4-4चा ग्रुप करून त्यांना सांभाळतात. मग ते 48 साधूला तिथे आचार्यांनी सांगितलं, तुमच्या सर्व क्रिया व्यवस्थिशीर पालन करून मग त्या संलेखना साधूची रक्षा करायची आहे. नाही, माझा ध्यानाचा टाईम आहे, राहू दे, चला त्यांच्याकडे जाऊ. माझा आहाराचे टाईम आहे, राहू दे, सोडून जाऊ, चालत नाही. मग तुम्हाला सामायिकचा टाईम, आहाराचा टाईम, आता विहार नाही समजा, मग हे जे काही ठराविक तुमच्या क्रिया आहे त्यावेळेला तुमच्या क्रिया करून घ्या आणि मग उरलेल्या टायमामध्ये त्या क्षपकाची साधना साधा. जे संलेखनाच्या वेळेला सुद्धा त्या साधूला हा उपदेश आहे. आणि जिथे संलेखना नाही त्यांना तर आहेच आहे. पण कोण म्हणजे संलेखनाच्या साधूसाठी तो नियम आहे, आमच्यासाठी नाही. सर्व साधू, आचार्य उपाध्याय साधूसाठी सर्वासाठी नियम तोच आहे. नाही, सकाळी सामायिक जाऊ दे, दुपारी बघू, दुपारी परत भीड आली, जाऊ दे, आता ते आले तर काय करायचं आहे, संध्याकाळी दिवसभर थकलो, झोपलो, उद्या सकाळी बघू, रात्री गेलो, यात्रा संपली, गेलो. मग हे जे संस्कार होते आपल्यावर करायचे ते काय झाले, निघून गेले. म्हणून आपल्या समजा आपल्या उदाहरण आपल्या शेजारी कोणतं राहतं नाही, समजा त्यांचे तांदूळ संपलेले आहेत, ते तांदूळ आपल्याच मागण्यासाठी आलेला आहे आणि आपल्यापाशी 2 वाटी तांदूळ आहे आणि त्यांनी 2 वाटी तांदूळ मागतो, काय करता, घेऊन जावा. नाही, 2 वाट्या आहेत, आम्ही 1 वाटी देतो, 1 वाट्यामध्ये राहू दे. मग तिथे विवेक आहे का नाही? मग तसं इथे चरणानुयोगाची क्रिया घेतल्यानंतर तिथे विवेक ठेवा. म्हणजे तिथे पदार्थ चा राग होता, तो पदार्थाचा राग सुटला. राग सुटतो का पहिले वस्तू सुटते? दीपा राग सुटतो, पण दिसतं काय आपल्याला चर्मचक्षुने? वस्तू दिसते. मग जी दिसते तसं आणि जसं असतं तसं दिसत नाही. जी राग सुटलेला आहे पहिल्यांदा, तिथे वस्तू सुटलेली आहेच. काय मग मूळ अध्यात्म सांगतो राग सुटला. राग का सुटला? पर पदार्थ सुटला, राग सुटला. का राग सुटला? राग का सुटला? जे मी एक स्वतंत्र ज्ञानादी अनंत गुणांनी युक्त असा स्वशुद्ध आत्मा आहे, त्याचं ध्यान केलं, त्याचं ध्यान करून सम्यक आनंद प्राप्त झाला. त्या सम्यक अतिंद्रिय आनंदाच्या जरे राग सुटला पदार्थाचा आणि तिथे बहिरंगाचे पदार्थ सुटला. जे सिद्धांत काय झालं? स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या ध्यानामुळे सम्यक अतिंद्रिय आनंदाची वृद्धी होत चालली, गुणस्थान वाढत चालले, तिथे पदार्थ बहिरंगामध्ये सुटलेले आहेत. म्हणून संसार, संसार कोणाला म्हटलं? आर्थिक संसार कोणाला म्हणतात? आपण सगळे म्हणतो आम्ही संसारी आहे, संसारी. संसार, संसारची व्याख्या काय आहे? संसारचं लक्षण काय आहे? दीपा, संसार काय? संसार किंवा स्त्री, कुटुंब, परिवार, धनधान्य, संपत्ती, संसार. तर याला आचार्याने कधी संसार म्हटलं नाही.
स्त्री, कुटुंब, परिवार, धनधान्य, संपत्ती याला कधीही संसार म्हटलं नाही. पंचपरावर्तन काय आहे? संसार कुणाला म्हटलेला आहे? म्हणजे द्रव्य, क्षेत्र, काल, भव आणि भाव या 5 ठिकाणी जीव मिथ्यात्वाच्या जरी परिभ्रमण करतो, त्या तुमच्या भावाच्या परिणामाचं नाव संसार आहे. स्त्री, कुटुंब, परिवार, धन, धान्य, संपत्ती हे तर स्थूल संसार म्हटला. लोक व्यवहार चालण्यासाठी त्याची आवश्यकता आहे. मग द्रव्य परिवर्तन, कर्म आणि नो कर्म, मग जीवाचे परिणामच आहेत नाही. क्षेत्र, मध्यबिंदूपासून ते 3 लोकांचं क्षेत्र जीवाचे परिणामच आहेत. काल अवसर्पणी, उत्सर्पणी काल परिणाम आहे. भव, मनुष्य, तिर्यंचे, देव, नारकी भाव. म्हणजे जीवाच्या मिथ्यात्व अवस्थामध्ये या पंचपरावर्तनमध्ये परिभ्रमण करणारे जीवाच्या भावाचं नाव संसार आहे. मग हे सांगायचं का नको? मंगल काय सांगायचं? तुम्ही संसारी आहात, पती पत्नी मुलं बाळ आहेत, म्हणजे याला आचरणी संसार म्हटलंच नाही. मग ज्याला संसार म्हटलं नाही त्याला तुम्ही संसार का म्हणता? आणि त्याला माहीत आहे कुटुंब, परिवार, धन, धान्य, संपत्ती आम्ही संसारी आहात, पण ते तुम्ही संसारी नाहीत हे सांगा की. म्हणून जैसे नाचरणी समयसारमध्ये 22 का 25 गाथेमध्ये संसार आणि मोक्ष कुठे आहे सांगितलं संक्षेपामध्ये. मग जे आचार्य सांगतात संसार मोक्ष ते सांगा की. आणि आपण जे आपल्याला पाहिजे ते संसार मोक्ष सांगतात, त्याचा काहीही उपयोग नाही. उलट काय करू लागलो आपण? विपरीत ज्ञान देऊ लागलो जीवाला. म्हणून समयसारमध्ये 19 नंबर गाथेनंतर एक प्रक्षिप्त गाथा येते. ती जैसे नाचाराच्या अपेक्षेने 23 नंबर आहे. म्हणजे 19पर्यंत काय झालं आहे? 19 गाथा, मग 20, 21, 22, 23 अगोदर 3 गाथा झाल्या. ही एक 4थी गाथा, म्हणून 23 नंबर गाथा जैसी नाचार्याप्रमाणे. आणि अमृतचंद्राच्या 19 नंबर नंतर 4थी गाथा प्रक्षिप्त गाथा. मग त्या ठिकाणी आचार्याने सांगितलं संसार आणि मोक्ष कुठे आहे. थोडक्यात सांगितलं. संपूर्ण समयसार एक गाथेत आला, भले तुम्ही संपूर्ण वाचू नका. मग त्यांनी काय सांगितलं? जीवेव अजीवेवा संपदी समयमी जत्तवजुत्त तथैव बंध मोक्षो अवधि समासेन निदिठो. संक्षेप में सांगता वर्तमान काल में शुद्ध पारणामिक भाव में जहाँ पर उपयोग युक्त है वहाँ पर मोक्ष आहे. बस संपलं. जी वर्तमानमध्ये तुमची ज्ञान पर्याय स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जाणते, शुद्ध आत्म्याचा अनुभव करते, त्या ज्ञान पर्यायाचं नाव मोक्ष. संपलं. आणि वर्तमानातली ज्ञान पर्याय शरीरादी अनात्मभाव काय म्हणलं? शरीरादी अनात्मभावामध्ये जिथे उपयोगयुक्त आहे तिथेच सर्वज्ञ भगवंतांनी संक्षेपाने संसार बंध सांगितला. कुठे आहे मोक्ष आणि बंध आणि मोक्ष कुठं आहे? बाहेर कुठे नाही. बाहेर मोक्ष संसार नाहीत.
म्हणजे एक स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जाणतो, ती जाणणारी ज्ञान पर्यायच मोक्ष आहे. मी एक ज्ञान आनंद स्वभावरूप शुद्ध आत्मा असा आहे असं तुम्ही जाणलं, मग आपल्या स्वतःलाच जाणलं, मग ती ज्ञान पर्याय. एक वस्तूला जाणली का अनेकाला जाणली? एकच आत्म्याला जाणली. मग एक आत्म्याला जाणली त्याचंच नाव मोक्ष. दुसरं काय? शरीरादी अनात्म भाव में, शरीर आधी म्हटलं नाही, शरीरादी अनात्म भावामध्ये जिथे तुमचा उपयोग स्थित आहे त्या ज्ञान पर्यायाचं नाव बंद आहे. आपला उपयोग आपल्या शरीराकडे गेला, बंद आहे, संसार आहे. आपला उपयोग घटपटादी पर पदार्थाकडे गेला, बंद आहे, संसार आहे. आत्ता आपण सर्वजण सामुदायिक जिनवाणी वाचतो, बंद आहे, संसार चालू आहे, मोक्ष नाही. कारण पुण्यकर्म बांधता, पुण्यकर्म बांधता तर तुम्ही संसारीचं मुक्त कुठं आहे? भगवंताचे दर्शन करता, बंद आहे. भगवंताचे दर्शन करता, जिनवाणीचं अध्ययन करता, गुरुची पूजा करता, बंद आहे, बंद आहे. मग बंद जो आहे, घाती कर्माचा जो बंद आहे, तो पुण्य आहे का पाप आहे? पाप आहे. मग आता आपण सगळेजण काय करू लागलो? पाप करू लागलो की नाही? बंद करता का नाही? ती नंतर भेद बघू. काय आहे? नंतर ते बंद कोणता आहे पुण्य पापाचा? नंतर. आणि ते काय नाही, जो वर्तमानमध्ये उपयोग आपल्या शुद्ध आत्म्यामध्ये आहे त्याचं नाव मोक्ष. मग आता आपण या ठिकाणी पुण्य बंद करत आहोत आणि पाप पण बांधत आहोत. तो 14 गुणस्थानाच्या अंत समयाला द्रव्य मोक्षाचा पूर्ण अभाव इथे होणार. पण भावमोक्ष 4थ्या गुणस्थानापासून तो जीव भावमोक्ष आहे. भावमोक्ष म्हणजे काय? द्रव्यकर्म भावकर्म नो कर्मापासून मी भिन्न आहे, माझ्यापासून ते भिन्न आहे. हे तुमची जी श्रद्धा भाव आहे ज्ञानातला, त्याचं नाव भावमोक्ष. आत्ता आपण पापी पण आहोत आणि पुण्यवान पण आहोत. पापी कोणत्या अपेक्षेने? घाती कर्माचा बंध आहे म्हणून पापी आहोत. आणि पुण्यवान कुठून आहोत? मग पुण्य बांधतो तर आघाती कर्म आहे. योग आणि उपयोग कसा आहे? शुभ आहे. मग शुभ योग आणि उपयोग असताना पुण्यबंध होत आहे. म्हणजे इकडून कसं आहे? आघातीच्या अपेक्षेने पुण्यवान आणि इकडून घातीच्या अपेक्षेने काळाने गोरा. पापी म्हणजे काळे, पुण्य बांधतो म्हणून गोरे. व्ही शांतारामने एक दाखवलं ना पिक्चरमध्ये, डान्स इकडं पुरुषाचा आणि इकडं स्त्रीचा आहे. नवरंका कोणच्या पिक्चरमध्ये गाण्याच्या वेळेला दाखवलं का नाही? म्हणजे एकच आहे का नाही? इकडे येतो त्यावेळेला स्त्री दिसते आणि तिकडे गेले की पुरुष दिसतो. तसं आपण एका वेळेला कसे आहेत? पापी पण आहेत, पुण्यवान पण आहात. मी दोन्हीला स्वीकार करा. नाही, मी पुण्यवानच आहे, मी पापीच आहे नाही. दोन्ही आहात तुम्ही.
पुण्य आणि पापाने सर्वथा रहित सिद्धाच्या प्रथम समयात होणार आहे, त्या जादूकर नाही. तोपर्यंत पुण्याचा उदय चालू आहे. 14व्या गुणस्थानाच्या अंत समयापर्यंत परमअवधारिक शरीरातर पुण्याचा उदय. बंद नवीन नाही, पण पूर्वीचं बंद आहे. मग पुण्य सर्व नाश केल्यानंतर मोक्ष मिळतो आणि आपल्याला पुण्य सर्व ठेवून मोक्ष पाहिजे. आचार्य म्हणतात मोक्ष तर सोडून द्या, निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती सुद्धा तुम्हाला पुण्याने होत नाही. करण लब्धीच्या अंत समयापर्यंत पुण्याचे शुभभाव असतात. तिथेही सम्यक दर्शन निश्चय प्राप्त होत नाही. व्यवहार सम्यक दर्शन आहे करण लब्धीमध्ये, ते व्यवहार सम्यक दर्शन पुण्यामुळे आहे, पण निश्चय सम्यक दर्शन अनेक नाही, कारण पुण्याचा परिणामाचा अभाव झालेला नाही. जेव्हा निर्विकल्प निर्विकल्प स्वसंवेदन करतो, स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जाणतो, तेव्हा तिथे का झाला, शुद्धोपयोग रूपाने परिणत झाला, पुण्याचा अभाव झाला, तेव्हा निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. म्हणजे निश्चय सम्यक दर्शनसुद्धा 4व्या 5व्या 7व्या गुणस्थानामध्ये पुण्याने होत नाही. जोपर्यंत पुण्य परिणाम आहे तोपर्यंत निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. आणि निश्चय सम्यक दर्शनाच्या प्राप्तीच्या पूर्वी पुण्याचे परिणाम होते. पुण्याचे परिणाम करणलब्धीमध्ये होते. निश्चय सम्यक दर्शनाच्या प्राप्तीच्या वेळेला पुण्याचा उदय आहे. काय? पुण्याचा उदय आहे. मनुष्य गतीमध्ये आहात, मग चांगले का वाईट आहे? पुण्याचा उदय आहे. शरीर एका ठिकाणी स्थिर बसलेलं आहे, इकडे तिकडे डोलत नाही. मग निश्चय सम्यक दर्शनाच्या वेळेला पुण्याचा उदय आहे, पुण्याची सत्ता आहे, पण त्याचा भोग नाही, आत्म्याला जाणतो. पण जोपर्यंत तुम्ही भगवंताचे दर्शन करत राहताल तोपर्यंत ते भगवान म्हणतात, हे मूर्ख आहे माझा शिष्य. कासाईनं कुंद कुंदाने 80 नंबर गाते, जो जानदी अरंतम दवत गुण पज्जेतीम तो जानदी अप्पाणम. स्वतःच्या आत्म्याला जाणतो, त्याचा दर्शन मोहाचा काय होतो, उपशम क्षयोपशम क्षय होतो. ते भगवान म्हणतात, माझ्या दर्शनापासून तू बाहेर जा, तुझ्या आत्म्याचं दर्शन कर. नाही भगवान, तुमचं दर्शन केल्यानेच मला सम्यक दर्शन होणार आहे. जिनवाणी वाचता वाचताच निश्चय सम्यक दर्शन होणार आहे. गुरुची क्रिया करता करताच सम्यक दर्शन होणार आहे, होणार नाही. हे श्रद्धेमध्ये श्रद्धान करा, ज्ञानात निर्णय करा आणि देवगुरु शास्त्राची भक्ती सोडू नका. त्यांच्यामध्ये काय होत ना मग सोडून देऊ नका. ते सोडला तर पापात जातात. ते तर तुम्ही करताच, करावं लागावं सांगत नाही. आरती तुम्ही कुठे गेला इतक्या दिवस? तुम्ही अमृता कुठे गेला? तुम्हाला सांगितलं का? समजा काही सांगायला आलं, कधी आपण गेलो का नाही? मग जे तुम्ही जाता करता ते तुम्हाला सांगण्याची आवश्यकता आहे का? मग देवपूजा, गुरुपाती, स्वाध्याय, संयम, तप, दान करता का नाही? मग त्याच्यापेक्षा एक वरची स्टेप आहे ना, ते करत नाही. पण ते करायचं काम इथे देवगुरु ॲडिशनल काम सांगतात, ते करा म्हणतात, ते सोडू नका. तर ते सोडला जरा इकडं पण येणार नाही. ते काय होतं, कुत्ताना धोबी घरकाना घाटका अशी अवस्था होऊन जाईल. म्हणून आचार्य ते करत असताना हे जरा करा, तर अनेक त्याच्यामध्ये काय होईल,
रावणाची सोन्याची लंका होती, पण आणि त्याच्यात काय असलं असतं तर सुगंध असला असता तर अनेक सोन्याला महत्त्व आलं असतं. तसंही तुम्ही सगळं करता सुवर्णाप्रमाणे आहात, पण एक शुद्ध आत्म्याचा अनुभव ध्यान करा तर त्या सुवर्णाला सुवर्ण सुगंध आलं तर आणि त्याची विशेषता आपल्याला जाणवत येते. ओम.